आपल्या भारत देशातील लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील मतदान काल झालंय। देशभरातील 96 तर महाराष्ट्रातील 11 लोकसभा मतदारसंघात मतदान झालंय। त्याचबरोबर आता महाराष्ट्रातील 35 मतदारसंघातील मतदान पार पडलंय। आता चौथ्या टप्प्यामधील महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी व बीड या मतदारसंघातील मतदानाची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। पहिल्या 3 टप्प्यामधील निवडणूक काहीशी जड गेल्यानंतर आपल्या प्रभाव क्षेत्रात झालेल्या या मतदानातून चांगली कामगिरी करण्याची अपेक्षा भाजपा आणि महायुतीला आहे। त्याचं कारण म्हणजे 2019च्या लोकसभा निवडणुकीत त्या 11 जागांपैकी 9 जागा या महायुतीने जिंकल्या होत्या। त्यात एकट्या भाजपाने 6 जागांवर विजय मिळवला होता, तर महाविकास आघाडीला केवळ 1 जागा मिळवता आली। एकाच जागेवर IMI ने बाजी मारली होती। त्यामुळे मागच्या 2 निवडणुकांमधील अपयश मागे टाकून महायुतीला धक्का देण्याचा प्रयत्न हा विकास आघाडीमधील घटक पक्षांकडून चौथ्या घटकात केला। आता लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचं मतदान आटोपल्यानंतर आज मतदान झालेल्या मतदारसंघांमध्ये कोण आघाडीवर राहिलाय आणि कोण पिछाडीवर पडलाय त्याचाच घेतलेला हा पूर्ण आढावा। नमस्कार, मी रेवा इंगडे आणि तुम्ही पाहत आहात जनसबूत न्यूज। 7 टप्प्यांमध्ये होत असलेल्या लोकसभा निवडणुकीमध्ये देशात आणि महाराष्ट्रात मतदानाचा चौथा टप्पा हा केंद्रातील सत्ताधारी भाजपा आणि विरोधातील इंडिया आघाडी यांच्यासाठी फार महत्त्वाचा आहे। त्याचं कारण म्हणजे महाराष्ट्रातील महाविकास आघाडी ही या भागात अधिकाधिक जागा जिंकून भाजपाचा निर्णय पराभव करण्याच्या दिशेने पाऊल टाकते का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे। दरम्यान काल मतदान झालेल्या 11 लोकसभा मतदारसंघांपैकी खानदेशातील नंदुरबारमध्ये भाजपाचा हिना गावित आणि काँग्रेसचे गोवाल पाडवी यांच्यात अटीतटीची लढत झाली। काँग्रेसच्या जुन्या काळापासून असलेला प्रभाव मागच्या 10 वर्षात कमी झाला होता। 2014 आणि 19 मध्ये येथून हिना गावित विजयी झाल्या होत्या। मात्र परवा झालेल्या प्रियंका गांधी यांच्या सभेमुळे येथे काँग्रेसला पुन्हा एकदा अनुकूल वातावरण तयार झालेले संकेत मिळत होते। काल झालेल्या मतदानामधूनही तसा कल दिसत आहे। त्यामुळे येथे सामना अटीतटीचा असला तरी त्यात काँग्रेसला फक्त माफ मिळण्याची शक्यता आहे। आज मतदान झालेला दुसरा मतदारसंघ तो म्हणजे जळगाव। जळगावमध्ये यावेळी भाजपाच्या स्मिता वाघ आणि भाजप सोडून ठाकरे गटात गेलेले करण पवार यांच्यात लढत झाली आहे। या मतदारसंघात ठाकरे गट आणि महाविकास आघाडीचे मतदार ही पक्षांतरामुळे भाजपातून होणाऱ्या पक्षांतरांवरती, मात्र येथील 6 मतदारसंघात माहितीमधील घटक पक्षांचा मोठा प्रभाव होता। त्याचा फायदा भाजपाचे उमेदवार यांना झाल्याचे दिसून येते। काल झालेल्या मतदानानंतर स्मिता वाघ यांच्या विजयाची शक्यता अधिक दिसत आहे। आता स्मिता वाघ या मतदारसंघातून मागच्या निवडणुकीत भाजपा उमेदवारांनी घेतलेल्या मताधिक्याप्रमाणे मोठ्या मताधिक्याने विजयी होतात की करण पवार यांना कडवी टक्कर देतात याबाबत उत्सुकता आहे। राज्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष असलेले रावेर लोकसभा मतदारसंघातही काल मतदान झालं। भाजपच्या रक्षा खडसे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार गटाचे श्रीराम पाटील यांच्यात लढत झाली आहे। ते सुनबाई रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आल्यानंतर सध्या शरद पवार करतात असलेल्या एकनाथ खडसे यांनी त्याला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली होती। महाविकास आघाडीचा दावा सुरुवातीलाच कमकुवत झाला होता। दरम्यान शरद पवार यांनी भाजपामधून आलेल्या श्रीराम पाटील यांना उमेदवारी देत लढतीत रंगत आणली होती, पण मतदानामध्ये त्यांचा फारसा परिणाम दिसून आला नाही। भाजपाच्या रक्षा खडसे यांचं पारडं जड असून त्यांचाच विजय होण्याची शक्यता आहे। महाराष्ट्रात काल मतदान झालेल्या चौथा मतदारसंघ होता तो म्हणजे जालना। जालनामध्ये भाजपाचे ज्येष्ठ नेते रावसाहेब दानवे यांच्या यावेळी काँग्रेसच्या कल्याण काळे यांना आव्हान दिलं झालं। लोकसभा मतदारसंघातील मतदानावर मराठा आरक्षण आंदोलनाचा बऱ्यापैकी प्रभाव दिसून आलाय। प्रचारादरम्यान ही भाजपाचे उमेदवार रावसाहेब दानवे यांचा विरोधाचा सामना करावा लागत होता। मात्र या मतदारसंघात भाजपा आणि माहितीची एकत्रित ताकद आणि स्वतःचा प्रदीर्घ अनुभव या रावसाहेब दानवे यांच्यासाठी उपयुक्त ठरल्याचे बोलले जात आहे। तसेच मतदानानंतर दानवे यांचं पारडं जड दिसत असून त्यांच्या विजयाची शक्यता अधिक आहे। आज मतदान झालेला 5वा मतदारसंघ तो म्हणजे छत्रपती संभाजीनगर। यामध्ये यावेळी विद्यमान खासदार इम्तियाज जलील ठाकरे गटाचे
चंद्रकांत खैरे शिंदे गटाचे संदीपान भुमरे यांच्यात लढत झाली. नेहमी हिंदुत्वाचं राजकारण रंगणाऱ्या छत्रपती संभाजीनगरमध्ये यावर्षी शिवसेनेचे 2 गटाचे आमने-सामने आल्यानंतर मतविभाजन कोणासाठी फायदेशीर ठरणार त्याबाबत चित्रकविता लढवले जात होते. मात्र प्रचारांमध्ये किती चंद्रकांत खैरे यांचा पारडं जाड दिसत होतं. तसेच मतदानावेळी अल्पसंख्याक मतदारांसह शिवसैनिक मतदार पाठीशी राहिल्याने चंद्रकांत खैरे यांचं पारडं जड दिसत आहे. तसेच ते विजयी होण्याची शक्यता आहे. तसेच शिरूर मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव यांच्यात लढत झाली. मात्र लढतीचे काही राजकीय संदर्भ बदललेले आहेत. शिवाजीराव आढळराव हे यावेळी शिवसेनेकडून नाही तर अजित पवार गटांकडून लढत होते. अमोल कोल्हे हे शरद पवार गटाकडून लढत आहेत. दोन्हीही तगडे उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट आमने-सामने असल्याने येथे सुरुवातीपासूनच चुरस दिसून येत होती. दरम्यान येथील नेते अजित पवार तर मतदार आणि कार्यकर्ते शरद पवारांसोबत असं चित्र दिसून आलं आहे. आता त्यात मतदारांनी कोणाच्या बाजूने कौल दिलाय हे 4 जूनला स्पष्ट होणार आहे. मात्र या मतदारसंघात कोण विजयी ठरू शकतं त्याबाबतची तुमचा अंदाज काय आहे, तुम्हाला काय वाटतं, तुम्हाला कमेंट माध्यमातून नक्की कळवा. धन्यवाद.